मालिकेच्या या भागात आपण पाहणार आहोत की सारंग ताराला समोरासमोर गाणी गाण्याची विनंती करतो. यावर बबलू देखील सारंगला पाठिंबा देतो आणि म्हणतो, मी पण तारा मॅडमचा खूप मोठा फॅन आहे, आज गाणं झालंच पाहिजे. सोहम देखील ताराला प्रेमाने विचारतो, तारा गाशील ना? परंतु भैरवी माईचा चेहरा पटकन उतरतो आणि ताराही टेन्शनमध्ये येते. सारंग पुन्हा एकदा ताराला गाणे गाण्याविषयी विनंती करतो. बबलू म्हणतो, तुम्ही उभ्या का, बसा ना. सारंगही म्हणतो, प्लीज तारा बस. तारा सोफ्यावर बसते आणि आपल्या आईकडे पाहते. भैरवी माई तिला नजरेने शांत राहण्याची सूचना देतात. भैरवी माई सगळ्यांना सांगतात, गायली असती माझी तारा, परंतु माझी तारा विठ्ठलाची निस्सीम भक्त आहे. भैरवी म्हणते, तिचा एक नियम आहे की जेव्हा जेव्हा ती अशी धार्मिक कार्यक्रमामध्ये गाणार असते तेव्हा ती एकदा विठ्ठलाला अभिषेक झाला की डायरेक्ट सप्ताहातच गाते. भैरवी म्हणते की तुम्हाला ऐकायला सगळ्यांना कसं तरी वाटत असेल, परंतु तिचं ते तसंच आहे. म्हणजे आपण एखादा घरी प्रसाद बनवतो किंवा नैवेद्य बनवतो आणि तो देवाला दाखवल्यानंतर मगच आपण तो ग्रहण करतो, तसंच ताराचं आहे. माझ्या ताराच्या गाण्याचं तसंच आहे. ते ती पांडुरंगाला दाखवल्यानंतरच मग सगळ्यांना गाऊन दाखवेल. म्हणजे इतकं आहे की ती अभिषेक झाल्यावर आता रियाजसुद्धा करणार नाही. तेव्हा तारा आता डायरेक्ट सप्ताह झाल्यावरच गाईल. प्लीज तुम्ही राग मानू नका, हवं तर सप्ताह झाल्यावर तुम्ही पुन्हा एकदा या. यावर सोहम हरवलेल्या अवस्थेतच म्हणतो की हो, नो प्रॉब्लेम, आम्ही येऊ ना परत. सोहम म्हणतो, ताराची विठ्ठलावर जर एवढी श्रद्धा असेल तर आम्ही पण काही दिवस थांबायला तयार आहे. बबलू सोहमला घर बघायचं राहिलं आहे अशी सूचना देतो आणि मग ताराही म्हणते की मी सोहम आणि बबलूला आपलं घर दाखवते आणि ते तिघेही घर बघण्याच्या उद्देशाने तिथून निघून जातात. इकडे जयंतीने सावलीच्या लग्नाचे जे सत्य ऐश्वर्याला सांगितलेले असते त्याच्यावर ती विचार करते आणि म्हणते की हे जर सर्व खरं असेल तर त्याचा मला काहीच उपयोग होणार नाही आणि सारंगला जर हे सत्य समजलं तर काय उपयोग. ऐश्वर्या जयंतीला म्हणते की तू जे हे खरं सत्य सांगितलं त्याचा मला काहीच प्रॉफिट होणार नाही. याउलट तू जर विरुद्ध सांगितलंस तर मला त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे तू असं सांगायचंस की डे 1 पासून सावली जगन्नाथच्या प्लॅनिंगमध्ये समाविष्ट होती. तिला मेहेंदळ्यांच्या घरात यायचं होतं म्हणून तिने हा सर्व डाव रचला होता. यावर जयंती म्हणते, तुम्ही काळजीच करू नका, माझा स्क्रीन प्ले रेडी आहे, डायलॉगसुद्धा लिहून झाले आहेत, आता मी कसे सांगते ते ऐका. आणि मग जयंती मनगडत कहाणी सांगायला सुरुवात करते. ती म्हणते, या गोष्टीची हिरोईन म्हणजेच ती एक विलन आहे, जी म्हणजे सावली आणि जगन्नाथची एका कार्यक्रमात भेट झाली. त्यांनी मेंदळेच्या घरांचं ऐश्वर्य पाहिलं आणि सावलीच्या मनामध्ये मेंदळे घराण्याची सून होण्याचं स्वप्न दिसू लागलं. तिला श्रीमंत होण्याची हाव होती आणि ही तिची हाव जगन्नाथने हेरली. जगन्नाथ तिला म्हणाला की तू जर माझी साथ दिली तर लवकरच तुझे हे स्वप्न पूर्ण होईल. जयंती मूर्खपणे आपली कहाणी पुढेच लांबवत असते. ती म्हणते, प्रथम सावली त्याला विरोध करते पण जगन्नाथ पुढे त्याचे काहीच चालत नाही. जगन्नाथ आणि सावलीची डील झाली. जगन्नाथ म्हणाला, मी सांगतील ते करशील तर. अशा प्रकारे जगन्नाथ व सावलीचा सगळा प्लॅन तयार झाला
लग्नाच्या दिवशी अस्मीला गायब करायचं हेही आधीच ठरलं होतं. नंतर जगन्नाथने सावलीला रडण्याचे नाटक करायला सांगितले की मी हे लग्न करू शकत नाही, मी सारंग सरांच्या आयुष्यात येऊ शकत नाही. आणि अखेर सावली आणि सारंग साहेबांचं लग्न झालं. जयंती मनगडत कहाणी पुढे सुरूच ठेवते आणि म्हणते, हे सगळं प्लॅनिंग मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते, पण आम्ही सगळे गरीबडे असल्यामुळे आमची हिंमत झाली नाही. जयंतीची मूर्खपणाची बडबड ऐकून ऐश्वर्याला खूपच कंटाळवाणे होते आणि मग तिला ती मनगडत कहाणी बंद करायला सांगते. जयंतीला जागेवर बसवून ऐश्वर्या म्हणते, हे आत्ताची जी कहाणी आहे ती तू सगळ्यांसमोर सांगायला किती पैसे घेशील? यानंतर ऐश्वर्या जयंतीला मी सांगेल तसंच बोलण्याच्या सूचना देते, परंतु ती म्हणते तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवू? मग जयंती तिला आश्वासन देते की जग इकडचं तिकडे होईल, परंतु जयंती आपला शब्द मोडणार नाही. जयंती म्हणते, आपण दोघी मिळून सावलीची पूर्ण वाट लावू. इकडे सारंग, सावली आणि भैरवी यांच्या घरी गप्पा चाललेल्या असतात. तारा सोम आणि बबल्याला घर दाखवून खाली येते. त्यावेळी सोम म्हणतो की आम्ही एक वर फोटो पाहिला. तारा म्हणाली तो तिच्या बाबांचा आहे, परंतु ते आजपर्यंत कधीच भेटले नाहीत. सोम म्हणतो ताराचे बाबा आहेत ना? त्यावेळी जयंतीला भूतकाळातील आठवणी आठवतात की ताराचे बाबा तिला सोडून निघून गेले होते आणि जाताना ते म्हणत होते की तू सावलीची कला तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. एक दिवस तारासुद्धा तुला सोडून नक्की जाईल, जसा मी आता जात आहे. भैरवी एकदम भानावर येते आणि म्हणते की आम्हालाही कित्येक वर्ष हाच प्रश्न पडला आहे की ताराचे बाबा आहेत का नाही. भैरवीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती तारांच्या बाबांच्या आठवणी सांगू लागते. ती म्हणते ताराचे बाबा विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि ते विठ्ठलाच्या भजनात कीर्तनात इतके रंगून जायचे की त्यांनी कधीही स्वतःच्या संसाराकडे लक्ष दिले नाही. एक दिवस असेच भजनाच्या कार्यक्रमाला गेले असताना ते परत कधीच आले नाहीत. भैरवी सांगू लागते की लहानशा ताराला ओंजळीत घेऊन मी कुठेही त्यांचा शोध घेतला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनीही भरपूर शोध घेतला, परंतु हाती फक्त निराशाच आली. आणि शेवटी मी माझ्या मनाची समजूत घातली आणि तारालाच आपलं जग बनवलं, कारण ताराच्या बाबांची खूप इच्छा होती की तिने खूप मोठी गायिका व्हावं. आणि मग भैरवी म्हणते की मी तारामध्ये इतकी रममाण झाले की माझं करिअर मी विसरून गेले आणि ताराला मोठी करण्यातच माझं स्वप्न पाहू लागले. ही सर्व कहाणी ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी येते. त्यावर सारंग भैरवीला सॉरी म्हणतो आणि म्हणतो की तुमच्या आयुष्यात एवढं सगळं घडलं असेल याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. सारंग भैरवीचे कौतुक करतो आणि म्हणतो की तुम्ही सिंगल पॅरेंट म्हणून ताराला खूप छान पद्धतीनं वाढवलं आहे आणि तिला एक चांगली गायिकासुद्धा बनवलं आहे. आज संगीत क्षेत्रात ताराचं खूप मोठं नाव आहे. आय एम सॉरी, पण तिच्या या गाण्यामागे एवढं मोठं दुःख असेल असं मला कधीही वाटलं नाही. सारंग ताराच्या आवाजाचे कौतुक करू लागतो. तो म्हणतो की तुझ्या आवाजावर विठ्ठलाची कृपा आहे, परंतु त्याला माहीत नसते